विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि अखेरच्या दिवशी महायुतीची यादी जाहीर झाली। अनेक ठिकाणची धुसफूस त्यामुळे चव्हाट्यावर आली। पुण्यात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पुत्राने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन उमेदवारी घेतली, तिथे नाराजी आहे। अहिल्यानगरची जागा भाजपने घेतली, त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे। रायगड रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला द्यावी लागल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे। संभाजीनगर भाजपकडे गेल्यामुळे सत्तारांचे पुत्र नाराज आहेत, त्यांनी बंडखोरी केलेली आहे। भाजपमध्ये 11 पैकी तब्बल 6 आयारामांना संधी मिळाली आहे, त्यामुळे तिथेही नाराजांची फौज आहे। आता महायुतीत एवढे दिवस एवढा वेळ घेऊन जी काही चर्चा झाली त्यानंतर सुद्धा ही नाराजी काही पूर्णपणे मिटलेली दिसत नाहीये। महायुतीत सध्या 3 पक्ष सत्तेत बसून संसार करतायत। वारंवार अशी जर नाराजी येत राहिली तर हा संसार सुखाचा होईल का? मित्रांना नाराज करणारं हे महायुतीतलं कसलं सूत्र आहे? भाजप वारंवार आपणच मोठा भाऊ असल्याची जाणीव अशा प्रकारे करून देतंय का? या सगळ्याचा राजकीय अर्थ काय काढायचा, हाच आपला आजचा चर्चेचा विषय आहे। आणि या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत अवधूत वाघ, भाजपाचे प्रवक्ते आहेत। आपल्यासोबत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी काही नाराजांच्या प्रतिक्रिया ऐकूया। ज्यांना आता उमेदवारी दिलेली आहे ते भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे खासदार, त्यांनी काम केलं। भारतीय जनता पार्टीची महानगरपालिका त्यांनी ताब्यात आणून भारतीय जनता पार्टी, त्या काळात ते पेपरला गवगवा बातम्या आल्या होत्या, ते संजय काकडे, त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी त्यांनी आता उमेदवारी मिळवलेली आहे। आणि ते पक्षाच्या भारतीय जनता पार्टी सोडून इथं आलेले आहेत म्हणून असं आम्हाला समजलेलं आहे, म्हणून पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। पक्षासाठी व्यवस्थित निर्णय घेतील, कार्यकर्त्यांनी काही घाई करू नये, त्याच्यामध्ये निर्णय होईल। काय अपेक्षा आहे सुनील अण्णाची काय तुम्ही नाराजी होतात आणि तुम्हाला उमेदवारी डमी उमेदवार म्हणून तुमच्या प्रवक्त्याने सांगितलं, अर्ज भरलाय, तुमची नाराजी दूर झाली का विधान परिषदेची? नाही, हे लक्षात घ्या, नाराजी वगैरे अजून काही नाही। तसं तुम्ही काय असं त्याला ट्रीट करू नका। पक्षश्रेष्ठी याच्यावरती बसून 2 दिवसात विक्रम काकडे यांचा फॉर्म क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही माघार घेणार का? आता पक्षश्रेष्ठीचे आदेश असेल त्याला पाळा। पण आता काय आदेश आहे ते तर सांगा। अजून आता आदेश काही त्यांनी सांगितलं की उमेदवार ते आहेत आणि तुम्ही डमी आहात। ते ज्यावेळेस मला कळवतील त्यावेळेस मी तुम्हाला कळवेन। पण हे डमी आहे का तुम्ही डमी उमेदवार आहात का? यावेळेस सगळं पक्षश्रेष्ठीने स्पष्ट सांगितलं की उमेदवार हे विक्रम काकडे आहेत। तुम्ही नाराज आहात का? सुनील टिंगरे यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, विलास लांडे यांची प्रतिक्रिया ऐकली। मी उमेश पाटलांकडे जाईन। उमेश पाटील, जी नाराजी आहे पुण्यातल्या उमेदवारीवरनं, अहिल्यानगरला सुद्धा जागा मिळाली नाही त्याबद्दल सुद्धा नाराजी आहे, हे काय प्रकारे काय आहे? हा सुनील टिंगरेंसारखा माणूस डमी करायची वेळ का पक्षावरती येते? आणि ते सुद्धा नाराजी ही कशामुळे आहे तर भाजपमधला माणूस राष्ट्रवादीत येऊन उमेदवारी घेऊन जातोय, म्हणजे इथेही भाजपचा वरचष्मा आहे असं कार्यकर्त्यांना वाटतंय। हॅलो, माझा आवाज येतोय आपल्याला? बोला बोला। हा, तर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांनी पुणे जिल्ह्यातल्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर चर्चा केली, त्याचबरोबर इच्छुक असलेल्या उमेदवारांबरोबर चर्चा केली, त्याच्याबरोबर जे या निवडणुकीच्या करता मतदार आहेत त्या मतदारांच्या बरोबर चर्चा केली। आणि ह्या महायुतीचा उमेदवार असल्या कारणानं आमचे महायुतीमधले जे मित्रपक्ष आहेत, सहकारी पक्ष आहेत, त्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली आणि प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीमध्ये त्याचे मेरिट काय आहेत, त्याचे डिमेरिट काय आहेत, तर या सगळ्या दृष्टीनं विचार करता या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येण्याच्या करता ज्या काही आवश्यक रणनीतीचा भाग म्हणून उमेदवार निश्चिती करत असताना जे मुद्दे विचारात घेतले त्याच्या आधारावर त्या ठिकाणी विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं। आता तुमचा दुसरा मुद्दा असा आहे की सुनील टिंगरे यांचा अर्ज जो भरला गेलेला आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे? निवडणुकांमध्ये अशा पद्धतीनं सप्लिमेंटरी अर्ज किंवा त्याच्याबरोबर उमेदवाराच्या बरोबर त्या ठिकाणी काही अर्जामध्ये काही तांत्रिक चूक झाली, काही टेक्निकल त्यामध्ये मिस्टेक झाली तर पर्यायी अर्ज त्या ठिकाणी असावा, म्हणून तसा अर्ज भरण्याची पद्धत असते आणि त्या पद्धतीनं दुसरा अर्ज जो आहे तो सुनील टिंगरे यांचा भरलेला आहे। पक्षानं तर सकाळीच आज आदरणीय सुनेत्रावहिनींच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि विक्रम काकडे यांची उमेदवारी सकाळी जाहीर केली। त्याच्यानंतर
वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु आता ते प्रश्न आपण उपस्थित केलेलेच आहेत, तर त्याच्यावर त्या संदर्भानं व्यवस्थित आपल्याला माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे की विक्रम संजय काकडे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि तेच उमेदवार असणार आहेत. उमेश पाटील, जे एक छोटासा प्रश्न, तुम्ही म्हणालात सगळ्यांशी चर्चा केली, पक्षातल्या नेत्यांशी, पक्षातल्या कार्यकर्त्यांशी, तुम्ही सत्तेत आहात त्या सत्तेतल्या मित्रपक्षांशी, या सगळ्यांशी चर्चा करून तुम्ही जो कोणी निवडून येणारा माणूस आहे त्याला उमेदवारी दिली, हे तुमचं वक्तव्य आहे. तुमच्या स्वतःच्या पक्षामध्ये असा कोणी माणूस नव्हता ज्याला तुम्ही निवडून आणू शकाल? बाहेरनं आलेल्या माणसालाच उमेदवारी द्यायची वेळ पक्षावर का आली? थोडक्यात एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये निश्चितपणे निष्ठावंत कार्यकर्त्याचं वेगळं असं एक महत्त्व असतं, हे आम्ही कुणीच नाकारत नाही. या सध्याच्या निवडणुकीच्या परिस्थितीमध्ये आणि पुणे जिल्ह्याच्या एकूण आत्ताच्या असलेले जे मतदारांची संख्या आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर निवडून आलेले, आमच्या सहकारी पक्षाच्या निवडून आलेले आणि त्याचबरोबर महायुतीमधून शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आलेले, याशिवाय इतर अपक्ष उमेदवार, ह्या सगळ्याचं एकत्रित गोळाबजारी करून मतदारांना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदारांच्या कन्व्हिन्स करू शकेल असा उमेदवार त्या ठिकाणी देणं, हे या ठिकाणी विचारात घेतलं असावं असं मला वाटतंय. आणि जेवढे म्हणून इच्छुक उमेदवार होते त्या सगळ्यांनी मिळून आदरणीय सुनेत्रा वहिनींना निर्णय घेण्याचा अधिकार त्याचबरोबर सर्व नेत्यांनी तो दिलेला होता. त्यामुळे एकदा आपण अधिकार आपल्या नेत्याला दिलाय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला निर्णय जो आहे तो सगळ्यांना त्या ठिकाणी स्वीकार्य असतो आणि तो स्वीकारलेला आहे सगळ्यांनी. आपण पाहिलं सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित होते ज्यावेळेला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला. बर, अवधूत वाघजी, जरी आता सांगताना कार्यकर्ते सांगत असले निर्णय स्वीकारलाय वगैरे, तरी नाराजी आहे हे कुठेही आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. तिकडे सत्तार नाराज आहेत, यवतमाळमध्ये बंडखोरी झालेली आहे, इकडे कोकणामध्ये थोडीशी धुसफूस आहे, नाशिकमध्ये भुजबळ नाराज असल्याचं कळत होतं. अर्थात अनेक ज्येष्ठ नेते जे उघडपणे कदाचित समोर येऊन बोलणार नाही की हो मी नाराज आहे, पण ही नाराजी आहे पक्षांतर्गत आणि हे दिसतंय. असं वारंवार होतंय. अशी नाराजी घेऊन मग तुमचा मित्रपक्षांचा संसार चालायचा कसा? 1952ला जेव्हा पहिली इलेक्शन झाली ना, तेव्हा ज्या लोकांना तिकीटे मिळाली ते आनंदित झाले, ज्यांना तिकीट नाही मिळाली ते नाराज झाले. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण तुम्हीच नाव घेतलं म्हणून उदाहरणार्थ सांगतो. ज्यावेळी अब्दुल सत्तारांना उमेदवारी मिळाली त्यावेळी ते खुश होते, इतर जण नाराज होती. आज त्यांच्या मुलाला तिकीट नाही मिळालं ते नाराज आहेत. ज्याच्या हातामध्ये गोळी मिळते, खाऊ मिळतो, लाडू मिळतो तो खुश असतो, ज्यांना नाही मिळत ते नाराज होतात. हा राजकारणाचा एक भाग आहे, त्याला काय फारसं महत्व द्यायची गरज नाही. सत्तारांचं, अवधूत वाघजी, सत्तारांचंच नाव निघालं, तुम्हाला त्यांचं वक्तव्य सांगते. त्यांनी असं म्हटलंय की एकनाथ शिंदेचं ममता बॅनर्जी होऊ शकतं, एवढी नाराजी आहे ती. एवढं काही सिरियसली घ्यायचं नाही. काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम करून नंतर ते शिवसेनेमध्ये आले, शिवसेनेमध्ये त्यांना सत्ता मिळाली, मंत्री झाले, त्यानंतर त्यांना आता मंत्रीपद नाही. त्यामुळे त्यांच्या मनातली खतखत ते व्यक्त करतात आहेत, ती एक त्यांची वैयक्तिक असते. आणि निवडणुकीच्या मध्ये ज्यावेळी तिकीट मिळत नाही एखाद्याला त्यावेळी तो नाराज होतो. हे काय आजची गोष्ट नाही आणि हे काय प्रथम घडतं असतलं नाहीये. मुख्य म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनी मिळून हे 17 जागा लढवायचं निश्चित केलंय आणि 17च्या 17 आम्ही जिंकणार आहोत. मुख्य नाराजी आहे त्या उमेदवारांची महाविकास आघाडीच्या, की त्यांना माहिती आहे आपण 17च्या 17 जागी हारणार आहोत. आपण न जिंकताही आपल्या गळ्यामध्येही कशाला धोंड मारलेली आहे पक्षाची. आपलं तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती लागलं धोपाटणं, अशी परिस्थिती होणार आहे. आपले पैसे जाणार आहेत, इज्जत जाणार आहे, आपलं डिपॉझिट जाणार आहे, आपल्याला मतं मिळणार नाहीत. हे माहीत असून सुद्धा आपल्याला ही तिकीट जबरदस्ती घेतात. त्यामुळे त्यांची नाराजी जास्त आहे. त्या नाराजीची चर्चा अधिक प्रकर्षाने होण्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या भोवती आजची चर्चा नाही. आजची चर्चा ही महायुती आणि मित्र पक्षांची आहे, अवधूत वाघजी. त्याच्यामुळे तुम्ही महाविकास आघाडीवर टीका केली तरी उत्तर द्यायला आम्ही त्यांच्या लोकांना इथे बोलवलेलं नाहीये. ती टीका राजकारण ते असू शकतं तुमचं. आजची जी चर्चा आहे ते महायुती अंतर्गत काय चाललेलं आहे, कारण अनेकांनी कॅमेऱ्यासमोर आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे. काही व्यवस्थित नाहीयेत, सगळेजण व्यवस्थित नांदतात आहेत आणि 17च्या 17 जण निवडून येणार आहेत. एखाद्या माणसाला वैयक्तिकरित्या तिकीट मिळालं किंवा नाही मिळालं त्यामुळे नाराज होऊ नये. आमच्या पक्षामध्ये सुद्धा तुम्ही आता म्हणालात की भाजपच्या संजय काकडेच्या मुलाला राष्ट्रवादीने घेऊन तिकीट दिलं, त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा वर्चस्व आहे वगैरे वगैरे. निखालस खोटा आहे. आम्ही सुद्धा काँग्रेसमधनं आलेल्या अमर राजूरकर असो, नंतर ते राऊत असोत किंवा राष्ट्रवादीतनं आलेले आमचे काय अहिल्यानगरचे तनपुरे असो,
हा प्राजक्त तनपुरे, आणखीन एक, अशा 4 जणांना, ते बसवराज पाटील, ते पण काँग्रेसमधनं आले. अशा काँग्रेसमधनं आलेल्या 4 जणांना आम्ही तिकीट दिली. म्हणजे काय आमच्या यादीवर काँग्रेसचा वर्चस्व आहे का? नाहीये. पक्ष जर वाढवायचा असेल, सर्वदूर पसरवायचा असेल, वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना आपल्यामध्ये त्यांची विचारसरणी चेंज करून आपल्या पक्षामध्ये घ्यायचं असेल, तर पक्षवाढीचा एक भाग म्हणून विधान परिषदेच्या निवडणुकीकडे पाहिलं गेलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आमचा पक्ष जिथे जिथे आम्ही कमकुवत आहोत तिकडे बळकट होत आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून 2029ला ज्यावेळी विधानसभा होईल त्यावेळी भारतीय जनता पक्ष अधिक स्ट्रॉंग झालेला आपल्याला दिसेल. अपर हाऊसकडे एवढा राजकीय पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जर बघितलं जात असेल तर अपर हाऊसचा विचार करावा, अशी जी एक मागच्या काळात काही जणांनी मागणी केलेली होती. मला वाटतं ती मागणी कदाचित पुढे येऊ शकते. अपर हाऊस एका वेगळ्या हेतूसाठी असतं. ठीक आहे, आपण त्या चर्चेत आता जाऊया नको. मी मृणाल मॅमकडे येते. मृणाल मॅम, नाराजी तर आहे, समोर येते. अवधूत वाघ म्हणतात ही वैयक्तिक नाराजी आहे, पण वैयक्तिक नाराजी इतकी ही धुसफूस छोटी वाटते का? खरं तर ही धुसफूस चहाच्या पेल्यातलं वादळ आहे हे मान्य करावं लागेल. पण नम्रता, महाराष्ट्रात या निमित्ताने लोकशाहीचा जो उद्रेक झालेला आपल्याला दिसतोय तो बघून आपल्याला या सगळ्या महायुतीतल्या आपापसातल्या संबंधांचं कौतुक करावं की प्रत्येकाच्या प्रगटीकरणाला, प्रत्येकाच्या मतस्वातंत्र्याला इथे उत्तम जागा आहे हे मान्य करावं, मला काही कळत नाहीये. अवधूत वाघ अत्यंत ज्येष्ठ प्रवक्ते आहेत, उत्तम बोलतात. त्यांना स्वतःला का संधी देत नाही भारतीय जनता पक्ष विधान परिषदेत जायची? 17 पैकी बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्षाची त्यांच्या चिन्हावर निवडून आलेली इतकी मंडळी आहेत की त्यांनी खरं तर शिवसेना शिंदे गटाला किंवा पुण्यात ज्याप्रमाणे जागा दिली आहे त्यांनाही द्यायची गरज नव्हती. पण बाहेरून आलेल्या 4 लोकांना उमेदवारी दिली जाते आणि पक्ष बळकट असताना तिथल्याच लोकांना संधी मिळत नाही. हा जरा भुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. आणि दुसरं, आपण जरी मवियातल्या लोकांना बोलवलं नसलं तरी तिथे पण गंमत आहे. आपले मित्र आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे अत्यंत उत्तम अभ्यासू प्रवक्ते आहेत. त्यांनी नागपूरमध्ये अर्ज दाखल केलाय. दुसराही एक अर्ज आहे आणि दोन्हीकडे एबी फॉर्म आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये असं काय लोणी आहे की ज्यासाठी सगळ्यांच्या नजरा शिंक्याकडे लागलेल्या आहेत? हा पत्रकार म्हणून आज माझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे. मला हेमंत देसाईंकडे सुद्धा यायचं. देसाई सर, आता शेवटचा दिवस आजचा अर्ज भरण्याचा आणि शेवटच्या दिवशी नावांची यादी येते, सगळी नाराजी, धुसफूस, बंडखोरी, वेगवेगळे अर्ज भरणे, मग हा डमी आहे, तो मुख्य आहे वगैरे अशी सगळी वक्तव्य. कसं बघता तुम्ही या सगळ्या कोलाहलाकडे? मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही या शर्यतीत कुठेही नाहीये. असं पूर्णपणे एकतर्फी चित्र असताना कोणाला असं वाटू नये की फारसा सामना रंगत नाही. म्हणून मग ही कलरफुल निवडणूक व्हावी म्हणून महायुतीनेच आपापसात लढण्याचा, एकमेकाशी संघर्ष करण्याचा, भांडण्याचा, जाहीरपणे वक्तव्य करण्याचा सपाटा लावलाय की काय असा प्रश्न पडावाची स्थिती आहे. यापूर्वी लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल किंवा पालिका निवडणूक असतील, त्या वेळी सुद्धा स्टेटमेंट झाली. पण त्याच्या पलीकडे या विधान परिषदेच्या एका निवडणुकीमध्ये इतक्या 3 पक्षामधली जुडी समोर आलेली आहे की हे त्यांना टाळता आलं असतं. कारण आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही 3 जण भाऊ आहोत, हे जे काही म्हटलं जात आहे ते पूर्णपणे त्याला छेद जाईल अशा प्रकारचं चित्र आहे. ज्यावेळी अब्दुल सत्तार जेव्हा म्हणतात की मुंडकं छाटतायत आमचं आणि आमचं पार नायनाट करण्याची ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर अंबादास दानवे जेव्हा म्हणतात की दोन्ही शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे, आता म्हणजे गद्दार खोके आणि हे आरोप करणारे हे दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, तेव्हा सत्तार म्हणाले याच्यावरती काही हरकत नाही म्हणे, जर वर्ण तसा निर्णय झाला तर ठीक आहे. म्हणजे असं इतक्या टोकापर्यंत जायची जर त्यांची स्थिती असेल, म्हणजे जो उद्धव ठाकरेंशी संघर्ष झाल्यानंतर आपण वेगळे झालो, तर इतकी टोकदार भावना झाली आहे का की आता महायुतीचे मुख्य शत्रू उद्धव ठाकरे समजा भाजपचे, तर त्यांच्याशी परत समझोता करण्याची तयारी तुमची आहे, इतकं तुम्ही विकलांग भारतीय जनता पक्ष तुम्हाला करतंय अशा प्रकारचा आरोप त्यांनी करावा. किंवा रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर रायगडमध्ये ज्या प्रकारचे आरोप म्हणजे महेंद्र दळवी त्यांच्या कन्येचा अर्जच दाखल केलेला आहे आणि अजूनही तो मागे घेतला नाही, मागे घेतील कदाचित, पण त्यांचे आणखीन सहकारी सगळ्यांनी टोकाच्या भूमिका या
सुनील तटकरेंबद्दल व्यक्त केलं होतं, अनेक गंभीर आरोप केले होते. अशा वेळी इतकी कटुता निर्माण झाली रायगड सारख्या ठिकाणी की मग शेवटी शिंदेना सांगावं लागलं की तसं काही करू नका. मग उदय सामंत वगैरे आज गेले हे ठीक आहे, परंतु ती कटुता जी आहे ती संपलेली नाही तिथे. आणि त्यामुळे गोगावले आजच्या त्या ठिकाणी तिथे गेले नाहीत. गोगावले त्यांनी कारण सांगितलं, भलं स्वतः गोगावले गेले नाहीत. गोगावलेंच्या आग्रहास्तव आणि शिंदेच्या आग्रहास्तव मुलांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. हा भाग खरा असला तरी सुनील तटकरेंना जेव्हा विचारण्यात आलं की पालकमंत्री पद आता गोगावलेंना मिळणार असं दिसतंय, आणि हा समझोता झालाय का, तर मग त्या एकमेकाचा काहीही संबंध नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे पालकमंत्री पदाबद्दल सुद्धा त्यांनी संदिग्ध विधान केलं की अजून त्याच्याबद्दल काही ठरलं नाहीये. आणि त्याच वेळी एकनाथ शिंदेचा त्यांनी उदो केला सुनील तटकरेंनी, ज्यांच्या सहकार्यांशी त्यांचं फार मोठं वैर त्या ठिकाणी आहे. त्यामुळे पुण्यामधलं जर बघितलं आपण तर पुण्यामध्ये विलास लांडे यांनी ज्या प्रकारची भाषा वापरलेली आहे काकडे यांच्याबद्दल, की त्यांच्याकडे म्हणजे पैसे आहेत, त्यांच्याकडे संपत्ती आहे आणि त्या गोष्टी महत्वाच्या कदाचित असतील, पण आम्ही काय गोट्या खेळतोय का इतके वर्ष? आम्ही काय करतोय? आम्ही इतके वर्ष काम करतोय पक्षाचं, आणि मला देऊ नका तिकीट, त्या नाना काटेंना द्या, ते बालवदकर त्यांना द्या, तुम्ही टिंगरेंना द्या, कोणालाही द्या, पण जे पक्षातल्या लोकांना तुम्ही दिलं पाहिजे तिकीट. आणि जर या प्रकारे खुलासा होत असेल राष्ट्रवादीकडून की अशा प्रकारचं काहीही नाहीये आणि अशा प्रकारचे 2 अर्ज सादर केले जातात, डमी अर्ज सादर केला जातो वगैरे, त्याच्यावरती रंगसफेदीची दिलीप वळसे पाटलांनी सुद्धा केली. आणि उमेश पाटलांचं ते कामच आहे बाजू मांडणं पक्षाची. पण काकडेसारखा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतो आणि पूर्णपणे त्याचा इतकी महत्वाची आता त्यांच्याकडे ताकद कमी असताना, दुर्मिळ असताना जागा, केवळ पैशाच्या बळावरती ही जागा मिळवतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुण्यामध्ये ज्यांनी वर्षोनवर्ष कष्ट केले, आता पर्वतीचे म्हणले त्यांच्याकडून पदाधिकारी त्यांनी राजीनामा दिले आपल्या, ती कटुता अजिबात संपलेली नाहीये. त्यामुळे त्याचा फटका त्यांच्या पक्षाला बसणार आहे. याच्यामध्ये महाविकास आघाडी कुठेही नाहीये. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडी लढाऊ पवित्र देखील नाही. संजय राऊत म्हणाले की आम्हाला आमची ताकद माहितीये, त्यामुळे आम्ही जास्त म्हणजे थोडक्यात जास्त उड्या मारणार नाही. काही ठिकाणी महाविकास आघाडीतल्या अंतर्गत महाविकास आघाडी आणि ते राजकारणच वेगळं आहे, त्याची वेगळी चर्चा आपल्याला करायला हवी. मात्र काही मुद्दे तुम्ही जे मांडलेत, मला उमेश पाटलांकडे हाच मुद्दा घेऊन यायचा आहे. उमेश पाटीलजी, तुमच्या पक्षामधले सिनियर नेते ह्या सगळ्याबद्दल नाराजी व्यक्त करतायत. बरं, असं नाही की तुमच्याकडे तुमच्या पक्षातले पर्याय नाहीयेत, तुमच्याकडे तुमच्या पक्षातले पर्याय असताना सुद्धा तुम्ही भाजपशी संबंधित एका व्यक्तीला पक्षात घेऊन ज्यावेळेला उमेदवारी देता त्यावेळेला पक्षातले सिनियर नाराज होणारच आहेत. आणि तुमच्या पक्षाच्या नेतृत्वावरती हे गंभीर आरोप होत आहेत की तुम्ही भाजपसमोर बळी पडताय. हे पहा, निवडणुकीच्या उमेदवारीच्या करता सर्व स्तरावर स्पर्धा असते. ती ग्रामपंचायतीपासून ते आमदारकी असेल, खासदारकी असेल आणि विधान परिषद असो किंवा अजून इतर कुठल्याही निवडणुका असो, त्याच्याकरता स्पर्धा असते. त्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा मंत्रिपदाच्या करता स्पर्धा असते. ग्रामीण पातळीवर सभापती व्हायला सरपंच पदाच्या करता स्पर्धा असते. राजकारणामध्ये ही स्पर्धा ही अपरिहार्य आहे. इच्छुकांची संख्या जास्तीची असणं हे देखील अपरिहार्य आहे. आपल्याच पक्षातल्या उमेदवार इच्छुकांना उमेदवारी दिली पाहिजे का, तर त्या ठिकाणी निश्चितपणे सकारात्मक उत्तर देता येईल. परंतु राजकारण हे केवळ त्या एकाच निकषावर अवलंबून नसतं, त्याला अनेक कंगोरे आणि अनेक निकष असतात. उमेश पाटील जी, असं आहे का की स्थानिक मध्ये तिथे भाजपचा प्रभाव मोठा असल्यामुळे तुम्हाला भाजपमधनं माणूस आणावा लागलाय? असं अजिबात नाहीये. लक्षात घ्या, काही माणसं जी असतात, काही व्यक्तिमत्व असे असतात, ते थोडीफार पक्षातीत असतात. अनेक पक्षांमध्ये त्यांचे व्यक्तिगत पातळीवरचे संबंध असतात. त्याचा उपयोग काही निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतो. हा एक त्यामधला कंगोरा. ते सगळेच त्याच्यामुळेच उमेदवारी दिली जाते असंही नाही, परंतु तो एक त्यातला भाग आपण त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. आता मगाशी हेमंत देसाई यांचं पूर्ण विश्लेषण आम्ही ऐकलं. संजय राऊत काय म्हणाले ते तुम्ही सांगितलं. ते तर असं म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता संपलेला आहे आणि संपत चाललेला आहे असं वक्तव्य केलं होतं. प्रत्यक्षात कोण संपलं हे आता या सगळ्या निवडणुकांमधून आपल्याला त्या ठिकाणी समोर चित्र दिसतंय. आता प्रश्न असा आहे की एवढ्या सगळ्यांनी उमेदवारी मागितल्यानंतर कार्यकर्त्या संबंधित उमेदवारी मागणाऱ्यांचे कार्यकर्ते काही प्रमाणामध्ये नाराज होणं हे नैसर्गिक असतं. ते प्रत्येक ठिकाणी अवधूत वाघ साहेब ते मगाशी बोलले ते खरं आहे.
आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी उमेदवारीच्या बाबतीमध्ये स्पर्धा होते त्यावेळेला ज्याला उमेदवारी मिळते त्याला मिळत नाही तो नाराज होतो, हे नैसर्गिक आहे. पण याचा अर्थ पक्षाच्या पूर्ण निर्णय प्रक्रियेवरच त्याची नाराजी आहे असं नाही होत. थोडेफार वेळेपुरती ती नाराजी असते, परंतु पक्षातला निर्णय एकदा झाल्यानंतर जे प्रामाणिक पक्षाचे कार्यकर्ते असतात ते पक्षाचा निर्णय मान्य करतात आणि प्रामाणिकपणे त्या उमेदवाराचं काम करत असतात. हा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये ज्यांच्या संदर्भानं आपण उल्लेख केला नाराजीचा, ते सगळे नेते आणि सगळे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रितरित्या पुण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या ठिकाणी श्रीयुत काकडे यांचा, विक्रम काकडे यांचा प्रचार करताना आपल्याला दिसतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना ते निवडून आणण्याच्या करता काम करतील. बर, मला अवधूत वाघ यांच्याकडेच आहे. अवधूत वाघजी, मगाशी तुम्ही तुमच्या 4-5 उमेदवारांची नावं सांगितली की आम्ही कोण काँग्रेसमधनं आणलं, राष्ट्रवादीमधनं आले, त्यांना आम्ही उमेदवारी दिली. पक्ष वाढवण्यासाठी निष्ठावंतांना डावलून बाहेरनं आलेल्यांना उमेदवारी दिली की पक्ष वाढतो, हे काय लॉजिक आहे भाजपचं? नाही, मग पक्ष कसा वाढणार? पक्ष फक्त व्हर्टिकल नाही, देर इज ऑलवेज हॉरिझॉन्टल, लॅटरल ग्रोथ आणि व्हर्टिकल ग्रोथ आहे. अनेक वर्ष तुमचे निष्ठावंत कार्यकर्ते हॉरिझॉन्टल ग्रोथ करू शकत नाहीत? ताई, ज्या एकदा पक्षामध्ये आल्यानंतर जुनं आणखी नवीन हे विसरून जायचं असतं. पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा कार्यकर्ता असतो. आता प्रत्येक जण ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी, आता आमचे 2 तुम्हाला उदाहरण देतो. पश्चिम बंगालमध्ये आम्ही 208 जागा मिळवल्या. या सर्वांचे शिल्पकार जरी असला तरी स्थानिक शिल्पकार हे अधिकारीच आहेत. अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमधनं आले, त्यांचे वडील शिशिर अधिकारी काँग्रेसमधनं आले, ते आमच्या पक्षामध्ये आले. त्याच्याचमुळे आज, त्यांच्यामुळे असं नाही परंतु त्यांचा सिंहाचा वाटा आहे पश्चिम बंगालमध्ये आमचा विजय करण्यात. तुम्ही जर आसाममध्ये बघितलं तर आसाममध्ये हे काँग्रेसमधले होते, काँग्रेसमधनं आमच्यामध्ये आले आणि त्याच्यामुळे आसाम आम्ही जिंकू शकलो, चांगला परफॉर्मन्स झाला. त्यामुळे एखादा मनुष्य ह्या पक्षातनं ह्या पक्षात आला म्हणून त्याला द्यायचं नाही असं जर ठरवलं तर इतर पक्षातनं लोक आपल्याकडे येणार कसे? राजकारणामध्ये कमी लोक असतात, कमी लोक नेते तयार होतात. त्यातला जर चांगला कार्यकर्ता असतो, चांगला माणूस असतो, वेगळ्या पक्षात असतो, त्याला आपल्या पक्षात आणून लढवणं हीच तर सर्व पक्षाची भूमिका असते आणि त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष चाललेला आहे. आम्ही सांस्कृतिक राष्ट्रवाद मानतो. सांस्कृतिक राष्ट्रवाद जे जे लोक मानतात त्या सर्व लोकांचं यात स्वागत आहे आणि त्यांना बक्षीस ही द्यावीच लागते. त्यांना मुलं प्रवाहामध्ये सामील करावं लागतं. प्रत्येक वेळी हा नवा हा जुना वाद करणं, तुम्ही विदर्भामध्ये बघा, तो आमचे डॉक्टर पोद्दार असू देत किंवा अरुण लाखानी असू देत, ब्राह्मणकर असू देत, चारीच्या चारी आणि किंवा पोटे असू देत, 100% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते 100% त्यांना न्याय मिळालेला आहे. जळगाव मधला आमचा उमेदवार 100% भारतीय जनता पक्षाचा आहे. परंतु काही ठिकाणी जिकडे आम्ही वीक होतो तिथे जर स्ट्रॉंग करायचं असेल, आज जर आम्ही राजेंद्र राऊतला सोलापूर मध्ये दिलं, त्याच्यामुळे ही लोकसभा आम्ही जे हरलो ती पुढच्या वेळी आम्ही नक्कीच जिंकून आणू. बसवराज पाटील सारखा एकदम सिनियर माणूस आहे, तो लिंगायत समाजाचा आहे, त्याला आणल्यानंतर एक समाज आपल्या जवळ येतो. या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जावं लागतं. आम्ही राजकारणात बेरीज करायला आलो आहोत, वजाबाकी नाही. त्यासाठी मृणालिनी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जरी माझी इच्छा जरी असली आणि कदाचित भविष्यात मिळेलही, आमचा आग्रह कधीच नसतो. आमच्या ऐवजी जो काही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिकडे जाईल आणि आमची विधानसभेत आणि विधान परिषदेत संख्या होईल आणि आमच्या पक्षाचं जे ध्येय धोरण आहे ते जेव्हा परिपूर्ण होईल, आम्ही त्यात खुश आहोत. 370 बनवलं, ट्रिपल तलाक, राम मंदिर, याचसाठी तर आम्हाला जायचं आहे आणि आमच्याऐवजी दुसरं कोणी जाऊन जर होत असेल तर दॅट्स व्हॉट. पथका अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. इथे आमचं काहीच नाहीये. ठीक आहे, लक्षात आलं. राष्ट्र मोठं आहे. बरं, हेमंत देसाई सर, माझ्याकडे अगदी शेवटची 2 मिनिटं आहेत. मला छोटंसं विश्लेषण या सगळ्या मुद्द्यांवरती हवंय. मला असं वाटतं की मग हा जर सिद्धांत मांडला तर कोणीही पक्षामध्ये कुठूनही आलं तरी जनाधार वाढतच असतो. पण तुमचं कार्यकर्ते सगळ्या जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्या जगामधले सगळ्यात जास्त रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत, तुमची आयडिओलॉजी भक्कम आहे असं तुमचा दावा आहे. तुमची आयडिओलॉजी सगळ्यात जास्त समाज घटकांना लोकांना पटलेली आहे आणि ती पटण्यासारखी असं तुमचा दावा असेल तर तुमच्याच पक्षातल्या लोकांना तुम्ही मोठं करू शकता. इतर पक्षातल्या नेत्यांना घेऊन तुम्हाला फास्ट रिझल्ट हवा आहे असं याच्यामधनं दिसतं आहे. आणि जर बघितलं तर जे काही अन्य पक्षामधनं आलेले आहेत त्यापैकी काही लोकांवरती गंभीर आरोप तुम्हीच केलेले होते आणि गंभीर आरोप तुम्ही केल्यानंतर म्हणजे त्याच्यावरती
अमित शहाना हेमंत बिस्व शर्मा यांच्याबद्दल भ्रष्टाचाराच्या आरोपाचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळलं की त्यांनाच आम्ही आमच्या पक्षात घेतलं. ज्या शुभेंदू अधिकारी यांच्यावरच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यांनाच तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलं. आता नारायण राणे हा तो विषय जुना झालेला आहे, पण नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांनी गृह खात्यावरती गंभीर आरोप केलेला आहे आज. आणि असं हे महायुती सगळं आहे, त्यामुळे महायुतीमधला हा गोंधळ आहे, वैचारिक गोंधळ आहे. आणि तुम्हाला यशासाठी वाटेल त्या तडजोडी तुम्ही तात्विक करताय. आणि तरी सुद्धा आम्ही मात्र सगळ्यात जास्त तत्वाला किंवा विचाराला धरून चिकटून आहोत, भक्कम आहोत. आणि बाकीच्यांनी तत्वच्युती केलेली आहे असं जे तुम्ही म्हणताय ते पूर्णपणे खोटं आहे. मृणाल मॅम, आपण आज जे आज आरोप केले जात आहेत की महायुतीचं हे जे सूत्र आहे त्याच्यामुळे सगळे मित्र नाराज आहेत, या सगळ्यामध्ये हे दिसतंय का? मित्र नाराज आहेत, ही खदखद आहे, त्या खदखदीचं काय होणार? कोणत्याही राजकीय पक्षामध्ये जेव्हा युतीची भावना असते तेव्हा ती सत्तेसाठी असते आणि त्यामागे थोडी खतखत असतेच, ती विसरून चालणार नाही. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचे प्रवक्ते अत्यंत उत्तमपणे जे काय ते मान्य करतायत हे आपण चांगलं लक्षण मानायचं की अब्दुल सत्तारांसारखे जे लोक वाटेल ते बोलतायत त्यांच्यावर कारवाईची मागणी होईल, शोकॉज नोटीस दिल्या जातील, याकडे लक्ष ठेवायचा हा आत्ताचा मुद्दा आहे. नम्रता, खरे प्रश्न पुढचे आहेत. ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांना किती लक्ष्मी दर्शन करावं लागणार आहे, त्या लक्ष्मी दर्शनावर नियंत्रण आणण्यासाठी काही निवडणूक सुधार कार्यक्रम राबवले जाणार आहेत की नाही. जेव्हा एखाद्या महायुतीकडे एवढं मोठं बहुमत आहे ते असतानाही अशी पळवापळवी का चालती आहे? का काकड्यांसारखे लोक राजकारणात इकडून तिकडे जाऊन यशस्वी होत आहेत? या सगळ्या मुद्द्यांवर विचार करायची गरज आहे. ती काही प्रवक्ते या पदावरून होऊ शकणार नाही हे आपल्याला मान्य आहे, पण तरी देखील नेत्यांना या संदर्भात नक्की काय करायचं आहे आणि निवडून आलेले लोक अशा प्रकारच्या राजकारणाने निवडून येत असतील तर ते जनतेची बाजू काय मांडणार आहेत यावरही चिंता एक खूप मोठा प्रश्न आहे. अगदी आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. पक्षांमधलं राजकारण हे ते पक्षांपुरतं असतं, पण अल्टिमेटली तुम्ही या जनतेच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आम्ही तिथे पाठवलेलं असतं तुम्हाला. अपर हाऊस काय, लोअर हाऊस काय, ही सगळी जनतेसाठी आहे. त्यामुळे जनतेचा विचार या सगळ्या अंती व्हावा. बाकी तुम्ही तुमचे लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायला राजकीय पक्ष मोकळे असतात, त्यानुसार तुम्ही निर्णय घ्याल, चांगले निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.